नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आली आहे गावी आणि तुम्ही जर माझा कालचा मिनी ब्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहित असेल की मी गावी का आली. तर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर जोगेश्वरी व नवग्रह मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा आहे. आज आहे पहिला दिवस. मी सकाळी पोहोचले गावी, रांगोळी काढली आम्ही सर्व मिळून. कारण यामध्ये सुद्धा एक मजा आहे, कारण प्रत्येक कार्यक्रमाला जो काही मोठा कार्यक्रम असेल ना त्या टाइमला आम्ही सगळेजण मिळून गावामध्ये रांगोळी काढतो. प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही रांगोळी काढतो. तर सकाळी मी पुण्यामधून 5 वाजता निघाले होते आणि तिथून मला लगेच बस मिळाली होती स्वारगेटला. डायरेक्ट मला विट्याची बस नाही मिळाली, तर मग मी कराडपर्यंत आले. कराडातून मी विट्याची बस पकडली. त्यानंतर छोटी मोठी खरेदी केली आणि परत मी घरी आले. घरी आल्यानंतर जेवण केलं आणि लगेच रांगोळी काढायला गेले. आणि गावाकडे एक असतं की कोणाचा काहीही कार्यक्रम असो किंवा गावातला जरी कार्यक्रम असेल तर मी नाही करत किंवा मी का करू असं कोणी नाही म्हणत. सगळेजण आपापल्या परीने सगळी मदत करतात. अगदी पैशाची असो किंवा श्रमिक असो, कोणतीही मदत असो, सगळेजण तेवढीच मदत करतात, लहान असो किंवा मोठे असो. तर श्री सिद्धेश्वर जोगेश्वरी व नवग्रह मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा 4 दिवसांचा असणार आहे आणि यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक कलागुणांना वाव देणारे जे कार्यक्रम आहेत ते 4 दिवसांमध्ये घडणार आहे. म्हणजेच नवग्रह स्थापना, लेझिम, वारकऱ्यांसोबत भव्य कलश मिरवणूक, भारूड, कीर्तन, शाहिरी पोवाडे, भजन स्पर्धा, भैरवी ते बाळी कार्यक्रम आणि त्याचसोबत माहेरवाशिणींना माहेरही केला जाणार आहे. तर मम्मी इथे कलश सजवत आहे आणि त्यानंतर आम्ही तयार होणार आहे आणि नंतर आम्ही मिरवणुकीला जाणार आहे. तर ही मिरवणूक तर छान असेलच, पण यापुढे जे 4 दिवसांमध्ये जे कार्यक्रम घडणार आहेत ते सुद्धा खूप छान असणार आहेत आणि ती तुम्ही बघा. मी ब्लॉग टाकेनच, तर तुम्ही ते बघायला विसरू नका आणि कसे आहेत हेही मला कमेंट करून सांगा. चार लाईनी करायच्या सगळ्या
दीपक पाटील यांच्याकडून देखील पांडुरंग वारकरी शिक्षण संस्थेतील बालकलाकारांसाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद.